जी व्यक्ती आपली आहे तिला कोणत्याच स्पष्टीकरणाची गरज नसते आणि जी व्यक्ती आपली नाहीच ती तुमच्या कोणत्याच स्पष्टीकरणाने खुश होत नाही, तुम्हाला समजून घेऊ शकत नाही. तुमची खूप सगळी एनर्जी जर मूर्खांशी वाद घालण्यात वाया जात असेल तर सावध व्हा. इसाप नीतीतली एक सुंदर गोष्ट आहे. गाढव म्हणतं गवत लाल असतं, कोल्हा म्हणतो गवत हिरवं असतं. गवत लाल की हिरवं यावरून दोघांमध्ये घनघोर भांडणं होतात, वाद विकोपाला जातात. मिटवण्यासाठी जंगलाचा राजा सिंहाकडे जातात. सिंह सभा भरवतो. सिंह म्हणतो गाढवाचं बरोबर आहे, गवत हे लालच असतं. कोल्ह्याचं चूक आहे, कोल्ह्याला 50 चाबकाचे फटके द्या. गाढव जिंकल्याच्या आविर्भावात उड्या मारत निघून जातं. कोल्हा मात्र नाराज होतो आणि सिंहाला विचारतो, सभेला पण माहित आहे, तुम्हाला पण माहित आहे, गवत हिरवं असतं, तरीही मला शिक्षा का दिली? सिंह म्हणतो, हे बघ कोल्होबा, गवत लाल असतं की हिरवं याबाबत मी तुला शिक्षा नाही दिली, पण गवत हिरवं असतं याची खात्री असून सुद्धा एवढ्या क्षुल्लक गोष्टीसाठी तू गाढवाबरोबर भांडण्यामध्ये तुझी वेळ आणि एनर्जी वाया घालवली, त्याबाबत तुला शिक्षा दिलेली आहे. म्हणून मूर्खांशी वाद घालण्याचा सगळ्यात मोठा तोटा काय, तर आपल्याला मूर्खांच्या लेवलला खाली यावं लागतं. अशा वेळी वाद घालण्यापेक्षा गप्प राहणं, शांत राहणं हेच जास्त उचित असतं. तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा.